नमस्कार. नवीशा रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सकाळच्या नाश्त्याला रोज तोच उपमा, पोहे, ब्रेड कंटाळा येतो ना तोच तोच नाश्ता करून. मग आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त चमचमीत मऊसूद असा अस्सल साऊथ इंडियन पद्धतीचा जबरदस्त टॅमॅटो उपमा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करतो आपण. तर मी एक छोटी वाटी भरून मोठा रवा घेतला आहे, चाळून वगैरे घेतलेला आहे. प्रथम रवा भाजायच्या आधी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर मी एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे, लाल भडक घ्यायचा पण कलर पण छान येतो, आणि एक बिडगी मिरची घेतलेली आहे. आता हे पाणी न टाकता फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आंबट आवडत असेल ना तर 1.5 टॅमॅटो वापरू शकता. हे का मऊसूद वाटून घेतलं आहे. आता साहित्य पण सांगते तुम्हाला काय काय घेतलेलं आहे. एक छोटा चमचा उडदाची डाळ, एक छोटा चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता तर मी मोड आलेले वाटाणे आहेत ना, भिजून रात्रभर भिजवले होते, त्याला मोड आणून घेतले, ते वाटाणे आहेत. आणि आपण जी टमॅटोची प्युरी केलेली ते हे अर्धा चमचा हळदी पावडर, जिरी मोहरी फोडणीसाठी, चवीप्रमाणे मीठ. आणि भाज्यांमध्ये शिमला मिरच घेतले थोडीसं गाजर घेतलेलं आहे. तुम्हाला ज्या भाज्या घ्यायच्यात ना ते घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीर घेतली, कापून घेणार आहोत. एक मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे. आणि फोडणीसाठी कढीपत्ता. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करतोय. आपला पॅन पण छानसं गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आपण जेवढा घेतला आहे. आणि आपल्याला रव्याचा कलर चेंज करायचा नाही आहे, फक्त गरम करायचा आहे. आपण जसं शिऱ्याला रवा भाजतो ना तसं भाजायचं नाही आहे. आणि मोठाच रवा घ्यायचा आहे. का भाजून झालेला आहे. आता आपण साईडला काढतोय हा रवा. मस्त असा रव्याचा कच्चापणा फक्त आपल्याला कमी करा. पॅनमध्ये आपण एक छोटा चमचा तेल ओतलेला आहे. तेलसुद्धा छानसं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकतोय, कढीपत्ता टाकतोय. जिरी मोहरी छानशी तडतडली आहे. कढीपत्ता पण छानसा तडतडला की मग त्याच्यामध्ये मिरची टाकतोय, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तीसुद्धा टाकतोय. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता मी मगाशी दाखवताना हिंग दाखवलेली नव्हती, तर चिमूटभर हिंग घेतलेली आहे मी, ती पण टाकलेली आहे. कांदा टाकतोय. कांदा छानसा परतला की मग त्याच्यामध्ये आपण भाज्या घेतलेल्या आहेत ते टाकतोय. शिमला मिर्च, गाजर आणि वाटाणे. तर मी वाटाणे आहेत ना ते थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेले आहेत. फ्रोझन वाटाणे वापरण्यापेक्षा आहे ना हे वाटाणे वापरून बघा, उपमा खरंच खूप सुंदर होतो. आणि खाण्यामध्ये आपल्या मोड आलेले पदार्थ नेहमी असावेत. प्लस लहान मुलांसाठी खास हेल्दी असतात लहान मुलांसाठी, त्यामुळं मोड आलेले पदार्थ जास्त खाण्यात ठेवा. आता भाज्या टाकून झालेल्या आहेत. आता आपल्या भाज्या पटकन शिजण्यासाठी मीठ टाकलेलं आहे. आता आपल्या भाज्यांना एक वाफ आणून घेतो आपण. तर झाकण ठेवतो एक 5 मिनटासाठी. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे. 5 मिनटानंतर झाकण काढलेले आहे. मस्त असं वाफ बसलेली आहे भाज्यांना आपल्या. आता आपण टॅमॅटो प्युरी करून घेतलेली आहे ते टाकतोय त्याच्यामध्ये. टॅमॅटो प्युरी करताना त्याच्यामध्ये एक बेडगी मिरची नक्की टाका. आपण लाल मिर्च पावडर वापरणार नाही आहे, त्यासाठी मिरची नक्की टाका. हळदी पावडर टाकलेली आहे. आता आपण पाणी ओतणार आहोत. तर मिक्सरच्या जारमध्ये आपण टॅमॅटो प्युरी केली त्याच्यामधलंच पाणी ओतते मी. तर एक छोटी वाटी रवा आहे, तर 1.5 पेला पाणी घेतलेलं आहे. तुम्ही गरम वापरा, साधं पाणी वापरलं तरी चालेल. मी साधं पाणी वापरलेलं आहे. आता पाण्याला छानशी उकळी येऊन द्यायची. पाण्याला पण छानशी उकळी आली. आता त्याच्यामध्ये आपण रवा भाजून घेतला आहे तो टाकतोय. रवा असा पसरून टाकायचा, एका ठिकाणी टाकायचा नाही, नाही तर गुठळ्या होऊ शकतात ते. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवतो आपण आणि एक 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवतो. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. मस्त असं शिजलेलं आहे आपला उपमा. आणि टॅमॅटो प्युरीमुळं कलर पण छान आलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो. हा उपमा नक्की ट्राय करा, खूप जबरदस्त लागतो. तर तयार झालेली आहे गरमागरम जबरदस्त मऊ टमॅटो उपमा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप स्पायसी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.